शोभाराम 11 या संघाकडून स्ट्राईकला असतील प्रज्वल राजपूत, नॉन स्ट्राईकला असतील राहुल पाटील अर्थात रिंकू पाटील. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतील तेज किरण राजपूत. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार, स्कोरर तयार. कॅमेरामन लाईव्ह व्हिजनची टीम तयार. प्रज्वल राजपूत स्ट्राईकला तयार. तर पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. आडव्या बॅटने टोलवलेला फटका, स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय तेज किरण राजपूत, द मॅन फ्रॉम चोपडा. द मॅन फ्रॉम चोपडा वर्सेस द मॅन फ्रॉम पाचोरा हा सामना आपल्याला रंगताना दिसेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये तेज किरण राजपूत चेंडू अडवतोय. सावध सुरुवात होते शोभाराम 11 संघाची. आडव्या बॅटने चांगला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिली धाव आलेली आहे. खातं उघडलेलं आहे, प्रज्वलचं खातं उघडलेलं आहे शोभाराम 11 संघाचं. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन मनोज दादा पाटील यांचा संघ आहे, तर शोभाराम 11 हा संघ आहे नरेंद्र दादा पाटील यांचा. चला तर राहुल पाटील यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत स्टाईलने आपलं खातं उघडलेलं आहे. तेज किरण राजपूत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलं षटक संपलेलं आहे. तेज किरण राजपूत याने किफायती मारा करत सावधपणे गोलंदाजी टाकलेली आहे. दोन्ही संघांची सावध सुरुवात आपण म्हणू शकतो. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुद्धा शोभाराम 11 या संघाचा तो खेळाडू होता आणि पहिल्या पर्वात विजेतेपद सुद्धा त्याच संघाने मिळवलेलं होतं. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय चौकार. प्रज्वल राजपूत 7 चेंडू 9 धावा. शोभाराम 11 14 धावा, बिनबाद 14.
चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा रेषा पार. इवले इवले बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारतोय षटकार. झुकेगा नाही साला, ठोकलाय पठ्ठ्याला षटकार. प्रज्वल राजपूत एक युवा खेळाडू, महाराष्ट्राच्या अंडर 19 कॅपला सुद्धा याचं नाव होतं, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र संघात त्याची वर्णी लागू शकलेली नव्हती. परंतु निश्चित समाजाचा अभिमान आहे. आपण बघितलं असेल आज संदीप देशमुख सुद्धा खास शिरपूरवरून आलेले आहेत. काही वकील बांधव त्यांच्या बरोबर आहेत. दुसरं षटक संपलेलं आहे, 20 धावा. तर बघा मित्रांनो, राजपुताना प्रीमियर लीग असेल आणि आपल्याला जर जळगाव शहराचा आता करंट क्रिकेटचा इतिहास जर सांगायचा म्हटला तर जळगावमध्ये आतापर्यंत जवळपास 40 पेक्षा जास्त समाजांच्या, विविध समाजांच्या क्रिकेट लीग होत असतात. तर राजपुताना प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे 4थं सीझन आहे. तर यानंतर आता सिंधी T20 प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. सीझन बॉलची स्पर्धा असेल. माझ्या मते MK स्पोर्ट्स ग्राउंडवर 6 तारखेला तिचा शुभारंभ होईल. त्यानंतर मुक्ताईनगरला एक स्पर्धा आहे. त्यानंतर मेहरुण प्रीमियर लीग आहे. मुस्लिम समाजाची एक क्रिकेट प्रतियोगिता असते. त्यानंतर मेहतर समाजाची सुद्धा एक क्रिकेट प्रतियोगिता याच मैदानावर होणार आहे शिवतीर्थावर. तर अजूनही भरपूर समाज बाकी आहेत आणि भारतातील जळगाव एकमेव असं स्टेशन आहे ज्यात 40 पेक्षा जास्त समाजांच्या, विविध समाजांच्या क्रिकेट प्रतियोगिता होत असतात. तर सांगायचा उद्देश असा आहे की या विविध समाजाच्या ज्या स्पर्धा ऑर्गनायझर अरेंज करत असतात त्यामागे क्रिकेट हे फक्त माध्यम म्हणून आपण क्रिकेटचा वापर केला जातो, कारण की लोकप्रिय खेळ आहे. या खेळाच्या माध्यमातून समाज एकटवला जातो. तर समाजातील आपले बहुसंख्य लोक काय करतात या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला समजत असतं. दरम्यान शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. 20 धावा झालेले आहेत. संदेश यावेळेस गतीत परिवर्तन, चतुराई दाखवलेली आहे. आणि धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाचे कोच बाहेरून गायडन्स करतायत योगेश्वर चौधरी. चला तर या स्पर्धेत आपल्याला विविध प्रकारचे खेळाडू बघायला मिळत आहेत. राहुल पाटील जे ओपन टुर्नामेंट सुद्धा खेळत असतात, रिंकू भाऊ या नावाने ओळखले जातात. सध्या वाहतूक शाखेत सेवा देतात, जळगाव जिल्हा पोलीस दलात आहेत. बुंध्यात टाकलेला चेंडू खोदून काढलाय, अक्षरशः खोदून काढलाय. लॉंग ऑफ वरून तेजकिरण राजपूत या चेंडूला अडवण्यासाठी धावलेले आहेत. एक धाव मिळते, परंतु चांगला चेंडू होता. यावेळेस पडत झडत लढत हा फटका खेळलेला आहे. आणि बघा आता राजपूत म्हटलं म्हणजे लढाई शिकवायची आवश्यकता नसते, रक्तातच हा गुण असतो राजपूतांच्या, लढणं. आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. 22 धावा झालेल्या आहेत. राहुल पाटील, चतुराई, गतीत परिवर्तन, चेंज ऑफ पेस, स्लोअर वन डिलिव्हरी. लेग कटर गोलंदाजीसाठी ओळखले जातात. आपल्या बोटांची जादू, बोट चेंडूवर फिरवतात, चेंडूला आत आणि बाहेर करतात आणि फलंदाजाला आपल्या बोटांवर नाचवतात. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, फटका उंच गेलेला आहे, फटका फसलेला दिसतोय. झेल होता, परंतु त्या झेल पर्यंत
पोहोचू शकलेले नाहीये आणि आपण जर आजचा दिवस बघितला असेल आपल्याला आज भरपूर अर्धशतकं बघायला मिळालेली आहेत आणि ती का बघायला मिळालेली आहेत कारण की सोडलेले झेल कॅचेस ड्रॉप झालेल्या होत्या. असं म्हणतात की कॅचेस विन्स मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. षटक संपलेलं आहे, 3 षटकांची झालेली आहे समाप्ती. शोभाराम 11 संघाची धावसंख्या 23 धावा, बिनबाद 23. आणि मी आता समालोचनासाठी आमंत्रित करतो मराठवाड्याचा बुलंद आवाज, छत्रपती संभाजीनगरची मुलुक मैदान तोप सौरभ सिंग राजपूत यांना. तर पुढचा आवाज असेल युवा समालोचक सौरभ सिंग राजपूत यांचा. ओव्हर टू यू मिस्टर सौरभ. धन्यवाद पाटील दादा. वळूया दबड मॅचच्या दिशेने. रन संख्या मात्र सध्याच्या घडीला 27 वर 1 आहे. शुभम राजपूत जे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल झाले पाहायला मिळतात. शुभम परदेशी नक्कीच पहिल्याच बॉलवर या मॅच मध्ये आपण बघितला मोठी विकेट मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये मिळवली रिंकू भाऊ यांची. आणि तदनंतर जर बघितलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल राजपूत जे की दाखल झाले. शुभाराम इन्फोटेक वर्सेस टीम धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन्स हा मॅच जो की मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन्हीही RPLच्या इतिहासातील मातबगर संघ आहेत आणि क्लॅश ऑफ टायटन्स, मॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द नाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 28च्या स्कोरवर सध्याच्या घडीला एक गडी बाद आहे. प्रज्वल राजपूत एकीकडे आपण बघतोय नक्कीच एक बहुचर्चित नाव आहे राजपूत समाजाच्या क्रिकेट मधलं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळलाय फटका. फिल्डर आहेत तिकडे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तेज किरण राजपूत तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी मात्र एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे. या एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र रोटेट होत असताना आणि एका मोठ्या उच्चांकाकडे मात्र नक्कीच शुभाराम इन्फोटेक संघाला बघावं लागेल आणि नजर लावावी लागेल स्कोर कार्डकडे. कारण की आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना नक्कीच RPL कमिटीचा आपण जसं की बोललो मानाचं आयोजन, सन्मानाचं आयोजन, प्रत्येक गोष्टीची मात्र इथे काळजी घेतली जाते. नॉट जस्ट प्लेयर्स, नॉट जस्ट बाहेरून आलेले खेळाडू, बट त्याचबरोबरने जे व्यक्ती या संपूर्ण टुर्नामेंटसाठी मेहनत करताय, मग त्याचबरोबरने यूट्यूब लाईव्ह असतील, कॉमेंटेटर्स असतील, पंच असतील, आमचे डिजिटल स्क्रीनवाले लाईट्सवाले भाऊ असतील, प्रत्येकासाठी मात्र काही ना काही भेटवस्तू नेहमीच RPLच्या माध्यमातून देण्यात येतात. आणि नक्कीच संपूर्ण RPL समितीचं आणि संग्राम दादांचं मात्र या संपूर्ण गोष्टींसाठी जेवढं कौतुक करावं आणि जेवढं धन्यवाद मानावं तेवढं कमी आहे. दरम्यानच्या काळामध्ये चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. 4 धावा मात्र स्कोर कार्डवर लागत असताना धावस्वरूपी जर बघितलं तर स्कोर कार्ड वाढतोय आणि रन संख्या जाऊन पोहोचते 4 ओव्हरच्या अखेरीस 33 रन, एक गडी बाद, 33 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे.
नक्कीच काल आपण बघितला की राजपुताना प्रीमियर लीगचा पहिला दिवस अतिशय थाटात जो की मैदानाच्या आतमध्ये रंगला, अतिशय थाटात मात्र या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज मात्र रोमांचक दिवसाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये जर बघितलं तर ही क्लॅश ऑफ टायटन्स जी मैदानाच्या आतमध्ये रंगते दोन्ही टीम्स मध्ये. चला क्षेत्ररक्षण सजलंय, मॅच मात्र स्पीडअप मध्ये चालू ठेवा. ज्या पेसने सामना सुरू आहे, ज्या वेगात सामने सुरू आहे त्याच वेगात मात्र आपण मॅच सुरू ठेवायची आहे. 4 ओव्हरमध्ये 33 धावा, एक गडी बाजी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. प्रज्वल राजपूत जर बघितलं तर आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ राहिलाय थ्रू आउट दिस सीझन, कारण की प्राचोऱ्याची जिजाऊ प्रीमियर लीग आपण बघितली तिथेही चांगलं प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून राहिलं होतं आणि अनेक जर बघितलं तर व्यावसायिक गटाच्या स्पर्धा देखील प्रज्वल राजपूत मागच्या वर्षी पासनं मात्र चांगल्याच खेळत आलेत. याही स्पर्धेमध्ये जर बघितलं तर मागच्या वर्षी फार दमदार परफॉर्मन्स होता. मला आजही आठवतं संघ मालकांच्या माध्यमातून आपण बघतोय 11,000 रुपयांचा पुरस्कार तिथे मात्र प्रज्वल राजपूत यांच्यासाठी मागच्या वर्षी देण्यात आला होता त्यांच्या परफॉर्मन्ससाठी. तर यावर्षी काय कमाल करतील प्रज्वल यावर मात्र तशा सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. चला चला मॅच ऑन करा, मॅच जास्त वेळ थांबू नका विनंती राहील, कारण की यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस अजून खेळवायचे आहेत. तर आपण जेवढा वेळ वाचवाल तेवढं मात्र आयोजन समितीला सहकार्य राहणार आहे. प्रज्वल राजपूत एकीकडे 17 वर नॉट आउट आहे. टीमची रन संख्या 33 रन, एक गडी बाद. डावाचं मात्र 5वं षटक. तेज किरण राजपूत स्वीप करण्याचा प्रयत्न, फुलल यांचा बॉल हाताळला आणि नक्कीच जोपर्यंत चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत आपण बघतोय धावास्वरूपी जर बघितलं तरी ते डॉट बॉलच्या मदतीने या षटकाची मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. धावास्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलेला आहे. करा चांगली गोलंदाजी. ओहो क्या बात आहे यार, टप्पा पडल्यानंतर चेंडूने ज्या रीत्या गार 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 गिरकी घेतली, वेगात आला बॉल. फार टप्पा पडल्यानंतर जर बघितलं ना आतमध्ये फार वेगात येताना जो की आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच स्कोर कार्डवर जर बघितलं तर डॉट बॉल म्हणून आपण चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर षटक पुढच्या दिशेने जात आहे. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठकचा प्रहार मात्र डीप स्क्वेअर लेगला तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इथे मात्र 1 धाव सुरक्षितरित्या प्राप्त होताना पाहायला मिळेल. मागच्या दिशेने मात्र फटका खेळला होता. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढली आहे. रनसंख्या झाली 1 धावेच्या मदतीने 34 रन. इथे काय घडतंय, इथे काय घडतंय, लॉंग स्टॉप रिजन मध्ये मात्र मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा वाईड +4 चा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 5 धावा इथे मात्र स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा लेग स्टिक सोडत गेला पुरेपूर बॉल बॉडी लाईनच्या दिशेने आणि चेंडू मात्र सरळ मागच्या दिशेने डिंग डॉंग ची बल वाजवत फरार झाला आणि 4 प्लस वाईड अर्थात 5 धावा ज्या मात्र स्कोर काढायला आपल्याला लागताना पाहायला मिळाला. 39 वर एक स्कोर कार्ड 39 for 1. 3 बॉल अजूनही या षटकातील यायचे बाकी. 39 धावा, एक गडी बाद. इथे देखील काय घडतंय, याचा पंचांनी तसा वाईड तर कळवलाय बट चेंडू जर बघितला तर वारंवार सरळ सीमारेषा क्रॉस करतोय. नाही म्हणता म्हणता एकही चेंडू न हाताळता 10 धावा इथे मात्र शोभाराम इन्फोटेक संघाच्या स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. रनसंख्या झाली आता 44 रन, एक गडी बाद. 44 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. तेज किरणला राजपूत नक्कीच भरकटलेली लाईन अँड लेंथ मात्र हाताळलेली आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आणि 44 वर 1 जी की टीमची रनसंख्या आहे. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळला, फिल्डर होते तिथे, संधी होती नक्कीच झेल घेण्याची बट कॅच काही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होऊ शकला नाही. धावास्वरूपी मात्र आपण बघतोय 1 धाव तिथे चोरून काढली आहे आणि या 1 धावाच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट होत असताना 45 धावा स्कोर कार्डवर आहे. 45 for 1. 2 बॉल या षटकातील यायची बाकी आहे. चांगलं षटक राहिलंय शोभाराम इन्फोटेक साठी. हे फुल टॉस यावेळेस मात्र उडवलाय, ढगामध्ये लाइटिंग लागली आहे आणि इथे काय घडतंय, शुभम परदेशी तिथे मात्र आपल्याला झेल ड्रॉप करताना पाहायला मिळाले. शुभम परदेशी सारख्या खेळाडूकडनं तुम्ही अशी आशा नाही ठेवत. शुभम परदेशी सारखा खेळाडू जर बघितलं तर गुणवान खेळाडू आहे जळगाव शहरातील आणि त्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर अशा झेल आतापर्यंत पकडल्या गेल्यात की ज्या अविश्वसनीय राहिल्या बट हा सोपा झेल ड्रॉप झाला. नक्कीच बघावं योगेश्वर आजूबाजूला आहे का, मला असं वाटतं योगेश्वरचा इफेक्ट असू शकतो. ओ यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र आहे चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावत स्वरूपी इथे मात्र
2 धावा ज्या मिळताना नक्कीच योगेश्वर यांना आपण बघू शकता बिग स्क्रीनवर. शुभम राजपूत शुभम परदेशी यांचे मात्र मित्र आहे आणि त्यांचा जर बघितला तर खासा सपोर्ट असतो. मात्र बघा मैत्री असावी तर अशी असावी, कारण की मी जेवढ्याही वेळेस समालोचन केलं, जेवढ्याही वेळेस जर बघितलं तर सामने केलेत मोस्ट ऑफ द शुभम परदेशी यांचे. योगेश्वर हे आजूबाजूला असतात म्हणजे असतातच त्यांचा सामना बघण्यासाठी आणि ही मात्र एक मैत्रीची अटूट मिसाल आहे. दुख में एक ना मिला सुख में मिले 100 और जो दुख के समय साथ दे वही है दिल का सबसे नेक, अशा प्रकारची जर बघितली तर ही मैत्री आणि नेहमी मात्र सोबत राहणारे, एकमेकांना सपोर्ट करणारे असे हे दोन्ही व्यक्तिमत्व. चला 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 ओव्हरच्या अखेरीस रन संख्या झाली 48 रन 1 गडी बाद. 48 ऑन दी बोर्ड आफ्टर 5 फॉर द लॉस ऑफ 1. 48 धावा 1 गडी बाद. यावेळेस मात्र फुलरचा बॉल, मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मात्र तिकडे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 49 धावा 49 फॉर 1. इथे मात्र लेगस्टिक भरकटताना वाईडचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. लेगस्टिक सोडत गेला बॉल आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने 50 धावा मात्र इथे नक्कीच शुभाराम इन्फोटेक संघाच्या पूर्ण होतात. 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा 1 गडी बादची मात्र स्थिती आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. लेगस्टिक सोडली बॉलने आणि पंचांनी जर बघितलं तर नक्कीच कळवलं तिथे वाईडचा इशारा. अवांतरच्या धावा मात्र फार खर्च झाल्यात. एक्स्ट्राचे रन जर बघितले ना शुभाराम इन्फोटेकला इथे फार मिळाले धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाकडनं. उडवला यावेळेस मात्र फटका हवेत. फिल्डर आहेत मात्र मागे. यावेळेस शुभम परदेशी कोणतीच चूक करणार नाही आणि यस इथे मात्र चुकीला सुधारवलंय. फलंदाज झालेत बाद. 50च्या स्कोरवर राहुल राजपूत यांचा विकेट पडतोय. 50 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. डीजे च्या स्कोरवर दुसरा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. नक्कीच चुकतो तो माणूस आणि चुकांपासून शिकतो तो म्हणजे देव माणूस. अर्थात शुभम परदेशी यांचं मात्र इथे कौतुक राहील. याआधी आपण बघितलं एक झेल मात्र त्यांच्या माध्यमातून ड्रॉप झाला होता, बट चुकीला अतिशय चांगल्यारीत्या त्यांनी सुधारलं आणि त्यानंतर जर बघितलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रात एक चांगला झेल टिपलाय. 50 वरती 2 आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज राजपूत आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झाले पाहायला मिळतील. 50 फॉर 2. पुढचा बॉल यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला ॲड करण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत स्कोर कार्ड मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा स्वरूपी 1 धावेच्या मदतीने रन संख्या 51च्या स्कोरवर पोहोचते. 51 फॉर 2 जी की सध्याच्या घडीची स्थिती. 51 धावा 2 गडी बाद. डावाचं जर बघितलं तर हे 6वं षटक सुरू आहे. यानंतर अजूनही 2 षटकं जी मात्र यायची बाकी आहे. प्रज्वल राजपूत जे की आपल्याला 22वर नॉट आउट खेळताना पाहायला मिळतात. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. यावेळेस मात्र हुक केलाय. समोरच्या दिशेने फटका हवेत आहे. गॅप मध्ये आहे बॉल. 1-2 का 4. 1-2 का 4. बॉल सीमा पार. प्रज्वलच्या पाठमधनं धावा मिळतील 4. कडक चौकार. धन्यवाद डीजे. आणि यस ते म्हणतात ना प्रॉपर टेनिस बॉल हिट जो की आपल्याला पाहायला मिळाला इथे प्रज्वलच्या माध्यमातून. सरळ समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड थप्पड जी की जडली गोलंदाज संदेश राजपूत यांच्या गोलंदाजीवर. याही वेळेस मात्र त्याच दिशेने फटका खेळलाय. फिल्डर आहेत मात्र इकडे आणि तेज किरण राजपूत जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र त्यांनी पाहायला मिळते. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 56 वर 2 आहे. जसं की आपण बोललो शुभाराम इन्फोटेक आणि धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन राजपूत समाजातील स्पर्धांचे हे 2 मातबगर संघ आणि क्लॅश ऑफ टायटन्स. कारण की जळगावसाठी हे 2 नावं काही नवीन नाही आहे.
नक्कीच नेहमी आपण बघतो या दोन्ही टीम्समध्ये जेव्हा जेव्हा मॅच लागलेला आहे तुम्हाला चुरस मात्र फार मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळाली आहे. संघर्ष फार मोठ्या प्रमाणावर दाटताना पाहायला मिळाला आहे आणि आजही मात्र तशाच प्रकारची आशा असेल की तसाच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 56 2 स्कोर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ओ यावेळेस मात्र कडक हिट सरळ मात्र इकडे रस्ता दाखवलाय बस स्टँडचा. जबरदस्त प्रहार, सडक पे कडक. धन्यवाद डीजे. सॉलिड हिट होता तिथे मात्र राजपूत यांच्या बॅटमधनं एकच मारला पण अक्षरशः खेचून मारला, टिचून मारला. भीम पेज वज्रडोला ताकदची जर बघितलं तर पुरेपूर प्रदर्शन तिथे मात्र करताना जे की आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना आपण बघत आहात राजपुताना प्रीमियर लीग जर बघितलं तर हे अभूतपूर्व पर्व आणि या पर्वासाठी जर बघितलं तर प्रमुख प्रायोजकाच्या भूमिकेत, प्राऊड स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर संग्राम सिंगजी सूर्यवंशी साहेब अर्थात संग्राम फाउंडेशनचे संचालक संग्राम सिंगजी सूर्यवंशी साहेब यांचा आम्ही धन्यवाद मानतो जे सहकार्य त्यांनी या स्पर्धेला दिले. त्याचबरोबर को स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये मनोजदादा पाडल यांचाही धन्यवाद राहील जे सहकार्य मात्र त्यांनी दिले या स्पर्धेला. सहा ओव्हर 62 2 गडी बाद. फुललेंचा बॉल यावेळेस मात्र आसमान तारा, सरळ डीपीड विकेटची दिशा, लगा तो 6, गगनचुंबी, बोले तो उडान लंबी. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार आलाय. चला डॉट बॉल मात्र येत असताना बट यावेळेसही जर बघितलं तर उडवलंय बॉलला आणि हा देखील फटका आपण बघतोय क्लिअर करतोय. ना छक्का ना अट्टा, डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलच्या बॅटमधनं दस्सा, सिक्सर. धन्यवाद डीजे. बघा प्रज्वल राजपूत आज मात्र आरपीएल मध्ये दाखल झालेत आणि नक्कीच आरपीएलच्या ट्रॉफीकडे बघून मला असं वाटतंय ते देखील हेच गाणं म्हणत असतील, आहो शेट लय दिसानं झाली या भेट. जबरदस्त फटका मात्र पाहायला मिळाला, कमालीचा फटका. आणि मी आधीच बोललो हा खेळाडू फॉर्म मध्ये राहिला, या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. नक्कीच हाईट कम फाईट ज्यादा अशा प्रकारचं मात्र या खेळाडूचं इक्वेशन आहे. पाचोरा भडगावरनं मात्र बिलॉंग करता. लेदर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, एक मोठं नाव मात्र राहिलंय प्रज्वल राजपूत यांचं. 74 2 उडवला, लॉफ्ट केलंय बॉलला, फटका हवेत आहे आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र ड्रॉप होईल आणि 2 रन मात्र इथे पळून काढलेत.
कॅच मात्र इथे ड्रॉप होतोय आणि प्रज्वल राजपूत यांना मात्र आपण बघतोय इथे जीवनदान मिळालंय. नक्कीच मौक्याच्या क्षणी जर बघितलं तरी इथे आपण बघतोय प्रज्वल राजपूत यांच्या जेल जो मात्र अभिषेक यांच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आहे. आज मात्र नक्कीच 29 धावा आतापर्यंत अभिषेक यांच्या विरोधात खर्च करण्यात आला आणि काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली आज प्रज्वल राजपूत यांच्या माध्यमातून. 24 बॉलमध्ये 42चा खेळ, संयमी खेळ. पुढचा बॉल अभिषेकचा, स्टेप आउट करून रेंजच्या बाहेर ठेवला, स्मार्टली टाकला. या बॉलला माहिती होतं तिथे फलंदाज राज मात्र तयार आहे मोठा फटका खेळण्यासाठी, बट आवाक्याच्या बाहेर टाकला बॉल. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक समाप्तीचा इशारा होतोय आणि नक्कीच 7 ओव्हरचा खेळ पूर्ण. 7 ओव्हर 77 रन, 7 ओव्हर 77 रन, 2 गडी बाद आणि शेवटचे 6 बॉल मात्र या डावाची यायची बाकी. बॉल लास्ट, 6 बॉल्स टू गो. 7 ओव्हर 77, 2 गडी बाद. चला तर मग काय वळूयात आपण मॅचच्या दिशेने. समीकरण मात्र 7 ओव्हर 77 आणि गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज शुभम आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. फुलालाचा बॉल, बॅट आणि बॉलचा जे संपर्क झाला आणि जो ठापचा आवाज आला होता ना तो मात्र इथे षटकार देऊन गेलाय. सॉलिड हिट. रन संख्या मात्र वाढली आहे. रन संख्या झाली 83, 83 फॉर 2. चला 48 धावेंवर मात्र इथे नॉट आउट जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे प्रज्वल राजपूत. केवळ आणि केवळ 2 धावेंची गरज आहे अर्धशतकासाठी त्यांना. हो, यावेळेस मात्र याच फटक्यासोबत अजून एक RPL 50 इथे मात्र पाहायला मिळते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रज्वल राजपूतच्या या बॅटिंगसाठी. अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये झळकावलं या खेळाडूने आणि टीमची रन संख्या मात्र वाढतीये. 89 वर 2, 89 फॉर 2. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. क्लासिकल फटके, एक पेक्षा एक मोठमोठे फटके मात्र या रायव्हलरी मध्ये मात्र सध्याच्या घडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. कमालीची बॅटिंग केली आहे. 2 6 पहिल्या दोन्हीच्या दोन्ही बॉलवर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर. चला पुढचा बॉल शुभम यांचा, प्रज्वल आडी. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवला होता खरा, बट फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू अडवलाय आणि यस डॉट बॉल जो मात्र इथे येताना पाहायला मिळतोय आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर गरजेचा होता हा डॉट बॉल आणि नक्कीच ऐन मौक्याच्या क्षणी मात्र आपण बघतोय की हा निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शुभम परदेश यांच्या माध्यमातून. 3 बॉल अजूनही बाकी आहे. कमाल मात्र करावं लागेल. पुढचा बॉल यस मात्र रनअप मध्ये थोडासा खलल होता कारण की बघा 2 6 आलेले आहेत आणि किती काही जर बघितलं तर दिग्गज खेळाडू असू द्या, जेव्हा एखाद्या बॅटर कडनं मोठे प्रहार खेळले जातात लागोपाठचे तेव्हा मात्र थोडा का होईना तो दबाव बनतोच आणि तोच मात्र दबाव आपल्याला बनताना पाहायला मिळालाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि यस इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. विकेटचं मैदानाच्या आतमध्ये पतन होईल. फलंदाज मात्र बाद आहे आणि प्रज्वल राजपूतला परतावं लागेल. DJ प्रज्वल राजपूत यांनी जे एक अर्धशतक झळकवलंय त्यासाठी शुभारंभ इन्फोटेकचे संचालक सन्माननीय नरेंद्र दादा यांच्या माध्यमातून 5100 अर्थात 5100 रुपयांचा पारितोषिक मात्र या खेळीसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे.
यावेळेस मात्र इथे आपण बघतोय अ, 92 झाले 93
मॅचच्या दिशेने आपण वळतोय आणि पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर दाखल असताना आपल्याला जे की पाहायला मिळतात आहे प्रमोद आणि आतापर्यंत प्रमोद यांच्या माध्यमातून आपण बघतोय पहिल्या चेंडूवर एक धाव जी मात्र खर्च गेलेली आहे स्पर्धेचं जर बघितलं तर विशेष आकर्षण डे नाईटची स्पर्धा मात्र नेहमी चर्चेचं कारण बनती जळगाव नगरीत नेहमीच प्रत्येक स्पर्धेचं मात्र थाटामाटात या GS ग्राउंडवर दर सालाप्रमाणे आयोजन केलं जातं आणि याही वर्षी जर बघितलं तर एक बहारदार आयोजन नियोजन जे मात्र RPL कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे बट सध्याच्या घडीला जर बघितलं तर धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन संघाच्या माध्यमातून आपण बघतोय जबरदस्त बॅटिंग नक्कीच या षटकाराच्या माध्यमातून रिप्ले मध्ये आपण बघू शकता आपल्या बिग स्क्रीनवर अकुटप्प्याचा बॉल मिळाला त्याला मात्र जागा बनवली आणि खेळून काढलाय षटकारासाठी सिक्सर धन्यवाद डीजे षटकार आलाय यावेळेस मात्र टॅप अँड रनची भूमिका आणि नक्की ज्या रीत्या गाणं वाजवलं आमच्या डीजेने म्हणावं लागेल आमच्या डीजेचं देखील जेवण झालंय वाटतं आता आणि एक वेगळी एनर्जी ते देखील घेऊन आलेत तर नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक राहील फार मनोरंजन म्युझिक बघा टुर्नामेंट आपण ठेवतो बट कमिटी आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर जे पडद्यामागचे हिरो असतात यांचं मात्र वारंवार जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे कारण की दिवस रात्र मात्र या स्पर्धेसाठी ते मेहनत करत असतात यावेळेस मात्र प्रज्वल राजपूत नक्कीच सरळ इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घुसून आले त्या चेंडूला अडवण्याच्या नादामध्ये आणि चेंडू मात्र इथेही ट्रॅव्हल करतो डाऊन दी ग्राउंड रन संख्या मात्र वाढतीये चौकार धन्यवाद डीजे डाऊन दी ग्राउंड सरळ सीमारेषा बाहेर लाईव्ह विजन वरचे काय प्रेक्षक आमच्या सोबत जुळले त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे यावेळेस मात्र हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात आहे 11 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर स्थिर आहे शेवटचा बॉल लॉस बॉल ऑफ दिस ओव्हर जो की मैदानाच्या आतमध्ये यायचा बाकी 11 धावा बिनगडी बाद पुढचा चेंडू लेट खेळलाय बट पॉइंटला फिल्डर आहे थोडंसं जर बघितलं तर फंबल होताना पाहायला मिळतात आहे 2 धावा इथे मात्र मिळत असताना जे की आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाईल आणि नक्कीच षटक समाप्तीचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येईल 1 ओव्हर 13 रन बिनगडी बाद जी मात्र स्कोर कार्डवर स्थिती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागल्या 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन 1 ओव्हर 13 रन बिनगडी बाद हा बॅटची कड लागते फिल्डर मात्र आहेत तिकडे तैनात आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावा स्वरूपी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आता मात्र आमंत्रित करण्यात आलेले आहे रिंकू भाऊ यांना RRR गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत 13 धावा बिनगडी बाजी मात्र स्थिती आहे यावेळेस मात्र नक्कीच मागच्या दिशेने गेला चेंडू आणि धावा स्वरूपी मात्र इथे डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला 2 लागोपाठचे डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेले तिथे रिंकू भाऊ राजपूत यांच्या माध्यमातून बीट केलंय तिथे बॅटर दीपक राजपूत यांना 13 धावा बिनगडी बाजी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे 13 धावा बिनगडी बाद 13 फॉर नन ओहो याही वेळेस मात्र पायाचा वेध मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतील आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र पूर्ण होत असताना फुललेंचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न यावेळेस मागच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला आपण बघतोय जोपर्यंत अडवतील तोपर्यंत धावा स्वरूपी इथे मात्र रन संख्या पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र रोटेट होतोय
उडवलाय आसमानदार ढगामध्ये आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण काय बघतोय इथे मिस नो बॉल जो मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. खतऱ्याची घंटा आणि यस नो बॉल जो की पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि नो +4 जो की स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन करायचा आहे आपल्याला विनंती आहे. सामना मात्र आपण सुरू करायचा आहे. नो बॉल जो मात्र इथे देण्यात आला आहे पंचांच्या माध्यमातून आणि नो +4 अशा जर बघितलं तर 5 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर जुळताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे. फिल्डिंग लावून घ्या. मॅच मात्र ऑन करायचा आहे आणि नो बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो +4 आणि पुढचा बॉल मात्र इथे फ्री हिट राहील. नक्कीच शुभाराम इन्फोटेकचे जर संघमालक असतील नरेंद्र दादा तर आपण मात्र नक्कीच संग्राम दादा यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि इथे मात्र आपण बघतोय रन संख्या मात्र जी की आपल्याला स्थिर होताना पाहायला मिळते 26च्या स्कोरवर आणि षटकार मात्र जो आपण बघितलाय 26 बॉल किती झालेत. एक बॉल बाकी आहे. नो बॉल होता तो आणि फ्री हिटच्या बॉल मात्र 6 धावा ज्या की आपल्याला त्यांनी पाहायला मिळाल्यात. 26 धावा स्कोर कार्डवर आहे. 26 फॉर नन. बॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि यस डॉट बॉलच्या मदतीने जे मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक संपते आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हर 26 रन बिनगडी बाद. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागतात आहे. 26 फॉर द लॉस ऑफ नन. 2 ओव्हर 26 रन बिनगडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 2 ओव्हर 26 बिनगडी बाद. मॅच ऑन करा. क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्या आणि गोलंदाजी मार्कवर मात्र नवीन गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील पुढच्या षटकासाठी आणि नक्कीच आपण बघतोय आता प्रज्वल ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जात आहे. 26 धावा स्कोर कार्डवर आहे. 26 फॉर नन. 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असताना प्रज्वल जे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होतात आहे. 36 बॉल 67चं समीकरण आहे. 36-67. चला 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 मॅच ऑन करा. सामना जर बघितला तर सदुस 26 धावा आणि 67ची गरज आहे 36 बॉल मध्ये. 26 फॉर नन. चला चला वेळ वाचवत चला. प्रज्वल प्लीज यानंतर आपल्याला 2 मॅच खेळवायचे आहेत मित्रा तर थोडंसं आपण वेळ वाचवण्यावर इथे लक्ष दिला पाहिजे आणि 26च्या स्कोरवर जर बघितलं तर बिनगडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र 67 धावांची गरज आहे. चला प्रज्वल राजपूत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल आणि 30 खेळ देखील आता खोलताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 बाहेर आपण बघतोय 5 फिल्डर जे मात्र आता तैनात करण्यात आलेला आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फिल्डर ठेवला गेलाय संदेश यांच्यासाठी. चला सामना सुरू करायचा आहे. वेळ जास्त वाया घालवू नका.
आपल्याला विनंती राहील मॅच ऑन ठेवा. यावेळेस मात्र वेगात टाकला आणि त्याला मात्र हुक करून दिलाय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. 4 धावा मात्र इथे येतात आहे आणि या चौकाराच्या मदतीने मात्र रन संख्या वाढते. 30 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळतील. 30 रन्स ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. अकुटप्प्याच्या बॉल धन्यवाद डीजे. 30 धावा बिनगडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. चांगल्यारीत्या खेळून काढला तो पॉइंटच्या क्षेत्रात फटका. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरचं क्षेत्र गॅप मध्ये आहे बॉल, बट तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील रिंकू भाऊ यांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळतंय. धावा स्वरूपी मैदानाच्या आतमध्ये धावा चोरल्या 2. च्या दिशेने मात्र खेळून काढला इथे आणि यस बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. रन संख्या 36 रन. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्री झाल्या. 36 धावा बिनगडी बाद. कमालीचे फटके जे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात आणि 32 बॉल 57 जे मात्र समीकरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपटला आणि जसा आपटला तसा मात्र सरळ मैदानाच्या बाहेर. धन्यवादचा बोर्ड आणि 6ची मोहर. षटकार. रन संख्या मात्र सरळ सीमारेषा पार. थैंक यू डीजे. क्या बात है डीजे. रन संख्या मात्र सरळ 42 रन. 1 बॉल जो मात्र यायचा बाकी आहे आणि 42 धावाच्या मात्र स्कोर कार्डवर आहे. नक्कीच कृपा सिंधू बिल्डर्सचे ओनर सन्माननीय महेंद्र सिंगजी राजपूत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला फूड अँड बेवरेजेस सौजन्य यावर्षी RPL लाभलंय आणि त्यांचं मात्र इथे आगमन होतंय. साहेबांना मी विनंती करतो की आपण मात्र आमच्या क्रीडा मंचावरती बसून मात्र या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 3 ओव्हर 42. 3 ओव्हर 42 धावा जो मात्र सध्याच्या घडीचा स्कोर आहे. 3 ओव्हर 42 रन बिनगडी बाद. हरिओम ट्रेडर्स आणि त्यांच्या विरोधात देवसिद्धी रॉयल रेंजर्स. हरिओम ट्रेडर्स आणि देवसिद्धी रॉयल रेंजर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मात्र टॉस साठी यायचंय. यस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण मात्र नाणेफेकीचा कौल लवकरात लवकर करून घ्यायचा आहे कारण की यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस अजून रंगवायच्या आहे तर त्या गोष्टीकडे लक्ष देत चला. आणि राहुलजी अकोलकर ॲडव्होकेट राहुलजी अकोलकर यांच्या हस्ते मात्र जो की नाणेफेकीचा कौल इथे केला जाणार आहे आणि कृपा सिंधू बिल्डरचे महेंद्रजी पाटील साहेब यांनाही मी विनंती करतो की आपणही मात्र टॉस साठी जॉईन करायचंय आणि पुढच्या मॅचचा मात्र नाणेफेकीचा कौल त्यांच्या हस्ते केला जाणार आहे.
उडवला याही वेळेस लॉंग लेगचा क्षेत्र. सनाना पिरिरिरी सरळ मात्र हवेतनं टाटा बाय बाय करत चेंडू मैदानाच्या बाहेर. 6चा इशारा. रन संख्या 48 रन. 48 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नॅन. 29 बॉल 45. कृपा सिंधू बिल्डर्सचे संचालक महेंद्र दादा पाटील यांना विनंती राहील, दादा आपण मात्र टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. कृपा सिंधू बिल्डर्सचे महेंद्र दादा पाटील, दादा आपल्याला विनंती, आपण मात्र नाणेफेकीच्या कौलसाठी उपस्थित राहायचंय. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना 49 धावा मात्र या एक धावेच्या मदतीने स्कोर काढू लागतात आहे. 29 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. 29-44. उडवला याही वेळेस मात्र काऊ कॉर्नरला. फक्त आणि फक्त बघायचं काम केलंय फिल्डरने आणि या चेंडूला देखील पंख बोडत सीमारेषा पार पाडवलंय. षटकारासाठी सिक्सर. धन्यवाद डीजे. कमालीचा फटका जबरदस्त टायमिंगच्या बळावर मात्र षटकारासाठी 55 धावा. याही वेळेस जेवढ्या वेगात आला त्याच्या दुप्पट वेगात मैदानाच्या बाहेर गेला. इथे देखील षटकार. रन संख्या मात्र 61 रन. 3 बॉल मध्ये 3 सिक्स आणि 3 बॉल मध्ये 19 धावाच्या मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच तोडीस तोड उत्तर. शेराला पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये 1.25 शेर मिळालाय आणि सध्याच्या घडीला मात्र दीपक राजपूत नक्कीच आपल्या बॅटिंगने संपूर्ण मैदानाला प्रज्वलित करायचं काम करतात आहे. 3 बॉल मध्ये 3 हिट ज्या मात्र आपण बघितल्यात आणि तिन्हीच्या तिन्ही मात्र क्लिअर करणाऱ्या. चौथा लागोपाठचा चौथा सिक्स. काय बॅटिंग सुरू आहे. जलवाई जुंबिश, आतिशबाजी, गगनचुंबी, उडान लंबी. धन्यवाद डीजे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 3 सिक्स. त्याआधी जर बघितलं तर पहिल्या बॉलवर 1 हिट. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 25 धावा ज्या ओव्हर मध्ये त्यांनी पाहायला मिळतात आणि काय बॅटिंग दीपक राजपूत. 5वा येतोय की काय. यस यस यस. एकदा जोरदार टाळ्या या बॅटिंग साठी होऊन जाऊ द्यात. 5 बॉल मध्ये 5 सिक्स आणि राज यांच्यावर जणू काही सध्याच्या घडीला राज करतात आहे दीपक राजपूत. 5 बॉल 5 सिक्स. टीमची रन संख्या 73 रन. बिनगणिबाद 73 फॉर नन. धन्यवाद डीजे. 6वा येईल का. 6वा येईल का. 5 बॉल मध्ये 5 आलेत. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र वाईडचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय आणि यस धावा स्वरूपी आपण बघतोय 1 धाव जी मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. चौऱ्याहत्तर धावा स्कोर कार्डवर आहे आणि 19 धावांची गरज. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 6वा देखील षटकार आलाय. अरे अहंकाराची उडी काय कामाची. का तर त्यानंतर एक टप्पा येतो आणि टप्पा आला की टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम होतो. 6 बॉल मध्ये 6 सिक्स. दीपक राजपूत हे नाव लक्षात ठेवा ज्यांच्या माध्यमातून हा कारनामा झाला. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी होऊन जाऊ द्यात. सिक्सर. धन्यवाद डीजे. संघ मालक
मुन्ना भाऊ यांच्या माध्यमातून आपण बघतोय 5,000 रुपयांचा पारितोषिक इथे मात्र जीवन जे की सन्मानित करण्यात येणार आहे. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त फटकेबाजी आणि तब्बल आपण बघतोय 5,000 रुपयांचं पारितोषिक, 80 धावांची एक अनबीटन पार्टनरशिप आणि केवळ आता जिंकण्यासाठी मात्र 13 धावांची गरज आहे. 13 रन्स टू विन इन 24 बॉल्स. 24 बॉल 13 ची गरज. 80 धावा बिनगडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 80 धावा बिनगडी बाद, 24 बॉल 13 ची गरज. विशाल राजपूत आपण इकडे यायचे 2 मिनिटं. यावेळेस जर बघितलं तर धावा स्वरूपी इथे मात्र वाईडचा कॉल येत असताना रन संख्यावरती यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळला. इथे देखील फिल्डर केवळ आणि केवळ दर्शक बनतील. आता केवळ 6 ची गरज आहे. 6 टू विन. चला पुढच्या मॅचचा टॉस. हरिओम ट्रेडर्स आणि त्यांच्या विरोधात देवसिद्धी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करून घ्यायचा आहे. 6 ची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच वेगात हाताळला बॉल धावा स्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये 6 सिक्स आपण दीपक राजपूत यांच्या बॅटमध्ये ज्या रीत्या बघितल्यानं म्हण जिंकली या खेळाडूने आपल्या फलंदाजीने आज. आणि अजून एक षटकार जर आला 7 बॉल मध्ये 7वा तर 1000 रुपयांचा पुरस्कार संघ मालकांच्या माध्यमातून राहील. 87 वर बिनगडीबाजी मात्र स्थिती आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे तिकडे पॉइंटला आणि चेंडूला जोपर्यंत ऍड करतील फील्ड करतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाईल. 88 धावा आणि 5 बॉल माफ करा 21 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 7वा षटकार येऊ शकतो. जर षटकार आला तर 1000 रुपयांचा पुरस्कार मात्र संघ मालकांच्या माध्यमातून राहील. आहा इथे मात्र बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय. कॅच इथे ड्रॉप झालाय आणि डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. रन संख्या मात्र स्थिर आहे सध्याच्या घडीला. काय बॅटिंग राहिली आज. नक्कीच सनसनी खेच. एकही विकेट पडली नाही आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर संघाचा झेंडा मात्र मॅच मध्ये उंचावताना पाहायला मिळाले. धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन्सचे खेळाडू. 5 धावांची गरज आहे 20 बॉल मध्ये. along the carpet down the ground. क्या बात है. एफर्ट टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त एकट लावला तिथे मात्र प्रज्वल राजपूतने आणि यस याच एक 2 धावांसोबत 50 धावा मात्र इथे दीपक राजपूत मैदानाच्या आतमध्ये आपल्या पूर्ण करतात. 6 बॉल मध्ये 6 सिक्स. त्याचबरोबर जर बघितलं तर एक झंझावत अर्धशतक 15 बॉल मध्ये या खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे बॅटिंगचं. 90 रनची की टीमची रन संख्या 94 रन. यावेळेस मात्र इथे काय घडतंय पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 91 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीवर. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 91 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. ते मात्र आपण बघतोय की धावा स्वरूपी मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जो मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
डॉट बॉल जो मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यस इथे वाईटचा जर बघितलं तर एक धाव. स्कोअर्स आर लेवल नाव. धावसंख्या मात्र बरोबरीच सुटले आणि 92 धावा मात्र स्कोर कार्डवर 92 फॉर दी लॉस ऑफ नन आणि 17 बॉल जिंकण्यासाठी मात्र 1 धावांची गरज आहे. 17 बॉल्स 1 to win जो मात्र सध्याच्या घडीचा स्कोर आहे. चला 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 पुढचा बॉल 1 धावेची गरज आहे केवळ आणि केवळ आणि सामना मात्र इथे संपवलाय. तो बॉल घेऊन यायचा आहे खेळाडू प्लीज तो बॉल तेवढा घेऊन यायचा आहे. 6 धावा मात्र इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांच्या मदतीने मॅच मात्र संपली आहे आणि ऑलमोस्ट 10 विकेट्स एक कन्व्हिन्सिंग विक्टरी मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे टीम धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनची. अभिनंदन वेल प्लेड दीपक. 6 बॉलमध्ये 6 षटकार आणि अर्धशतक जे मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये झळकावलं त्याच बळावर जर बघितलं तरी ते विजय मिळवलाय. शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. वेल प्लेड.